नमस्कार. लॉजिक लिबर्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यापूर्वी आपण या पुस्तकाच्या आधारे वेगवेगळ्या 200 विषयावरती चर्चा केली होती. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे आणि या पुस्तकाचा संदर्भ घेऊन आपण मागे 2 व्हिडिओ बनवले होते, चर्चा केली होती. त्यामध्ये एक होता म्हसोबा, म्हासोबा, म्हसोबा आणि दुसरा होता काळबहिरी. तर आत्ता त्यानंतर पुढील जो भाग आहे त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात बघा, की 10 खंडाची सत्ता होती. त्या सत्तेचे प्रमुख होते प्रत्येक खंडाचे. त्यांना म्हणत असत त्या प्रमुखांना खंडोबा हे नाव दिलेलं होतं, म्हणजे ते राजेच होते. आणि त्यानंतर पुढे महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात बघा, की यांची जी सत्ता होती, यांची सत्ता कशी वेगवेगळ्या अधिकारामध्ये व एकमेकाच्या आधिपत्याखाली अनेक अधिकारी सत्तेसाठी कार्यरत होते. तर त्याच्यानंतर पुढे कशी या सत्तेमध्ये न्याय व्यवस्था कशी होती हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. न्याय चौकशी सोपी सुज्ञाशी, नेमिले बहुत मदतनीस, मुख्य नवखंडाच्या न्यायास. आणि हे मुख्य नवखंड होते, यांची न्यायव्यवस्था ही सुज्ञ लोकांवरती सोपवण्यात आलेली होती. त्यावेळी जे सुज्ञ होते, जे ज्ञानी लोक होते आणि त्यांच्या मदतीस अनेक लोक दिलेले होते. अशा पद्धतीने अत्यंत उत्कृष्ट अशी न्यायव्यवस्था या 9 खंडामध्ये निर्माण केलेली होती, राबवली जात होती. त्यानंतर पुढे त्यांचे सैन्य कशा पद्धतीने होते याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. अनेक पायदळ घोड्यांचे बळ, कमी नाही तिरंदाजास. पायदळ सैन्य होते, घोडदळ सैन्य होते आणि तिरंदाज सुद्धा होते. म्हणजे तिरंदाज म्हणजे काय, तर जसे आपले धनुष्यबाण, तर धनुष्यबाणाचे तिरंदाज हे सुद्धा सैन्य मोठ्या प्रमाणात होते. आणि त्याचबरोबर भिडविले भाले खांद्यास, आणि त्याचबरोबर भालदार सुद्धा होते, म्हणजे भाले असणारे सैन्य सुद्धा त्यांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. त्यानंतर पुढे काय म्हणतात बघा महात्मा ज्योतिराव फुले, राजनीतीने लढती शर्तीने. यांची जी राजनीती म्हणजे सत्तेसाठी, राजनीतीने लढती शर्तीने झोंबती मल्ल ते युद्धास. आणि जर युद्ध असेल तर शर्तीने युद्ध लढले जात होते. आणि त्याचबरोबर त्या युद्धामध्ये मल्ल म्हणजे पहिलवान सुद्धा सहभागी होत असत. झोंबती मल्ल ते युद्धास, जपले बहुत एकीस. आणि ह्या 9 खंडामध्ये या सत्तेसाठी जितके पण लोक कार्यरत होते किंवा सत्तेसाठी आपल्याला स्वतःला झोकून दिलं होतं, ते सर्व लोक अत्यंत एकीने एकोप्याने लढत होते आणि सत्ता पुढे नेत होते. पुढे काय म्हणतात बघा, लघु रजवाडे पडता कोडे, धावून येती कुमकेस, घेऊन सात आश्रयास. आणि मग छोटे छोटे जे राज्य होते ते त्यांच्या सुद्धा मदतीस गरज पडल्यानंतर धावून येत असत. पुढे काय म्हणतात बघा, की कशा पद्धतीने नैसर्गिक सुबत्ता कशी होती हे सुद्धा या ठिकाणी सांगतात. पाऊस पाणी अबादानी, यामध्ये काय सांगतात महात्मा ज्योतिराव फुले, पाऊस पाणी अबादानी, भोगीती सत्ता सावकाश. म्हणजे मुबलक पाऊस पडत होता, धनधान्य मोठ्या प्रमाणात पिकत होते आणि अशा पद्धतीने सावकाश अगदी अत्यंत ज्याला आपण म्हणतो की चातुर्याने, तर्कचातुर्याने, बुद्धिचातुर्याने ही सत्ता हाकली जात होती. भोगती सत्ता सावकाश, लाजवी स्वर्गीय सुखास. म्हणजे स्वर्गीय सुखापेक्षा सुद्धा सुख समृद्धी देणारी, भरभराट असणारी, आनंददायी ही 9 खंडामध्ये सत्ता, 9 खंडातील सत्ता ही अत्यंत स्वर्गापेक्षाही सुखद होती, अशा पद्धतीचे महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी सांगतात. नंतर पुढे काय म्हणतात बघा महात्मा ज्योतिराव फुले, रत्नागिरी डोंगरावरी जात होते हवा खाण्यास, पाहून थंड्या जाग्यास. आणि मग हे 9 खंडातील जे प्रमुख होते हे गरमीच्या दिवसामध्ये, उन्हाच्या दिवसामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील जे उंच हवे, थंड हवेची उंच ठिकाणे होती, अशा उंच डोंगरावरती तिथे जाऊन थंड हवा खाण्यास तिथे जात असत आणि तिथे त्या थंड हवेचा आनंद घेत असत. रत्नागिरी डोंगरावरी
जात होते हवा खाण्यास पाहून थंड्या जाग्यास. पुढे काय म्हणतात बघा, गड जेजुरी जाई मल्ल आरी. आता बघा महत्वाची गोष्ट काय आहे की गड जेजुरी हे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की देवस्थानचं आहे, खूप मोठं देवस्थान. आणि हे ज्याला आपण म्हणतो कुलदैवत पण म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राचं. आणि हा जो गड आहे जेजुरीचा, हा डोंगरावरती आहे. मी पाहिलेला आहे, आपण सर्वांनी पाहिलेला असेल. आणि तो डोंगरावरती गड आहे आणि तो उंच ठिकाणी आहे, म्हणजे थंड हवेच्या ठिकाणासारखा हा आहे. गड जेजुरी जाई मल्ल आरी. मल्ल म्हणजे पहिलवान आणि आरी म्हणजे कर्दन काळ. मल्ल आरी म्हणजे कर्दन काळ, आरी म्हणजे शत्रू, मल्ल म्हणजे पैलवान. आणि पैलवानांचा कर्दन काळ म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पैलवान, बलदंड पैलवान, बाहुबली पैलवान म्हणलं तरी चालेल, सर्वश्रेष्ठ पैलवान. आणि तो म्हणजे जेजुरीचा राया, खंडोबा राया, त्याला आपण म्हणतो राजा खंडोबा जेजुरीचा, तो म्हणजेच मल्ल आरी. ज्याचा आत्ता आपण ज्याला मल्हारी म्हणतो, तर मल्हारी हा अपभ्रंश आहे, त्याचं मूळ नाव आहे मल्ल आरी. या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलेलं आहे. आणि गड जेजुरी जाई मल्ल आरी, बरोबर घेई प्रधानास. मल्हारी जो राजा होता मल्ल आरी, तो नित्य नियमित बसे मसलतीस, नित्यशा बसे मसलतीस. आपल्या खंडातील सत्ता किंवा राज्य कशा पद्धतीने चालू आहे, त्याच्यामध्ये काय कमी जास्त किंवा त्याच्यामध्ये ज्या काही प्रजा असेल, त्यांच्या अडीअडचणी असतील, या सर्व गोष्टींच्या चर्चेसाठी गड जेजुरी जाई मल्ल आरी, बरोबर घेई प्रधानास, नित्यशा बसे मसलतीस. आणि मग अशा पद्धतीने जेजुरी गडावरती मल्ल आरी म्हणजे सर्वश्रेष्ठ पहिलवान हे आपल्या प्रधानास सोबत घेऊन, सर्वश्रेष्ठ पहिलवान म्हणजे राजा होते हे, आणि त्यांचा गड होता जेजुरी या ठिकाणी गड सर्वांनी पाहिलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आता जसे गड किल्ले आहेत ना, तसाच हा गड आहे प्राचीन काळातील. आणखीन याच क्षेत्रामध्ये एक भुलेश्वर नावाचा सुद्धा एक गड आहे, तो सुद्धा मी पाहिलेला आहे. आणि तो सुद्धा जेजुरीच्या गडाप्रमाणे, त्याला सुद्धा चारी बाजूनी बुरुज आहेत त्या डोंगराला, तटबंदी सुद्धा म्हणजे त्याचे सुद्धा आपल्याला अवशेष पाहायला मिळतात तटबंदीचे. आणि तिथे खूप छान असं अत्यंत रेखीव कलाकृतीसाठी प्रसिद्ध असं एक मंदिर आहे, आणि तो सुद्धा एक गडच आहे. आणि मग अशा प्रकारे आपण महात्मा ज्योतिराव फुले अशा ठिकाणी सांगतात की मल्हारी कसे नियमितपणे आपल्या प्रधानास घेऊन जेजुरीला जात असत आणि आपल्या सत्तेसंदर्भात नित्य चर्चा करत असत. या पुस्तकाच्या माध्यमातून आज आपण ह्या विषयावरती चर्चा केलेली आहे. पुढे सुद्धा अनेक अशा पद्धतीचे मांडणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. तर आपल्याला हा विषय कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की सांगा. असे अनेक वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपली राय नक्की द्या. आणि त्याचबरोबर हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.